बाळे रहिवासी विकास गोसावी सर हे सध्या आपल्या जनता राज्य न्यूज चॅनलच्या सेटवर आलेले आहेत आणि ते गणेश युग या नावाने इको फ्रेंडली गणपतीचे प्रदर्शन व विक्री निर्मल कुमार फडकुले सभागृहात त्यांचे सध्या प्रदर्शन चालू आहे। तर आपण ते गणेश युग म्हणजे नेमकं नक्की आहे तरी काय आणि इको फ्रेंडली गणपती बाजारात घेऊन व्यवसाय करणे, आपला उदरनिर्वाह करणे याचं नेमकं कारण काय आहे आणि त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार सर, सध्या निर्मल कुमार फडकुले सभागृहात आपला गणेश युग या नावाने गणपतीचे प्रदर्शन व विक्री चालू आहे। आपला पूर्व परिचय द्या आणि या प्रदर्शनाविषयी आम्हाला थोडंसं सांगा। नमस्कार, मी विकास गोसावी। गेली 14 वर्ष गणेश युग या नावाने मी सोलापुरात वेगवेगळ्या गणपती बनवण्याच्या कार्यशाळा व विक्री करत आहे। त्याचबरोबर त्याचे प्रदर्शन व विक्री हे दोन्ही साध्य करत आहे। हे प्रदर्शन निर्मल कुमार फडकुले सभागृह सिद्धेश्वर मंदिर बाजूला येथे आहे। सर, ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? कारण आपण ह्या प्रदर्शनामध्ये ज्या गणपती मूर्ती उपलब्ध आहेत त्या सगळ्या इको फ्रेंडली गणपती आहेत। तर इको फ्रेंडली गणपती बाजारात घेऊन आपण व्यवसाय करावा ही संकल्पना कशी सुचली? गणपती विक्री करणं हा माझा उद्देश नव्हताच। कारण ज्या वेळेस मी पहिल्यांदा एक गणपती केला होता तो मी फक्त स्पर्धेसाठी केला होता आणि त्याला मला आनंद मिळेल या हिशोबाने केला होता। नंतर मग लोकांच्या मागणीनुसार माझा हा व्यवसाय रूपांतर झालेला आहे। त्याचबरोबर मला शिकवायला आवडतं, त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी मी शिकवतो। मग तिथून पण काही विद्यार्थी, पालक, शिक्षक मागत असतात की सर आम्हाला असा गणपती पुढच्या वर्षी करून द्या। असं करत याचं व्यापक रूप झालेलं आहे आणि यावर्षी आपण बऱ्यापैकी एक गणपतीपासून सुरू केलेलं आहे, तर जवळपास 1,500 ते 2,000 गणपती आपण बनवलेले आहे। सर, हे तुमचं आता हे सध्या 14वें वर्ष आहे गणपती विक्रीचा। तर या 14 वर्षात आपला विक्रीचा अनुभव कसा आहे, ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे आणि तुम्ही सध्या आता 6 वर्षापासून निर्मल कुमार फडकुले सभागृहात प्रदर्शन आणि प्लस विक्री अशा दोन्ही स्वरूपात गणपती उपलब्ध करून देता, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा। प्रदर्शनामध्ये लाल माती, शाडू माती आणि कागदाच्या गणपती अशा 3 प्रकारच्या मूर्त्यांचे प्रकार आहेत। यामध्ये कसं आहे की लहानात लहान 4 इंच ते मोठ्यात मोठा 3 फूट एवढ्या उंचीचे गणपती असतात। यामध्ये सिद्धिविनायक, लालबाग, दगडूशेठ असे बरेचसे गणपती आहेत। शूर्पकर्ण आहे, एकदंत आहे, गजमुख आहे, असे विविध मॉडेल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। हे सर्वचे सर्व मॉडेल्स आपले इको फ्रेंडली आहेत, जे घरच्या घरी कमी पाण्यात विसर्जन करू शकतो आणि याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे की वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या रंगामध्ये ते मागणी करतात आणि कोणतीही अडचण आत्तापर्यंत आलेली नाही आहे। आत्तापर्यंत जो सोलापूरकरांनी विश्वास दाखवला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण सर्वच गणपती इको फ्रेंडली आहेत। त्यामुळे ते स्वतः समाधानी आहेत आणि ते स्वतः दुसऱ्यांना सांगतात। त्यामुळं हा गणपतीचा प्रसार होतो, इको फ्रेंडलीला सगळेजण सपोर्ट करत आहेत। त्याचबरोबर विविध माध्यमांनी पण आपण प्रसिद्धी करत असतो। ग्राहक इको फ्रेंडली गणपतीकडे त्यांचा कल वळावा म्हणून तुमच्याकडून काही प्रयत्न असतो का दरवर्षी? हो, दरवर्षी आपण शालेय विद्यार्थी किंवा जे हौशी कलाकार आहेत त्यांच्यासोबत आपण फोटोशूट करतो। जे फोटोशूट आपण कॅलेंडरवर प्रिंट करतो आणि हे सर्वचे सर्व कॅलेंडर आपण फ्रीमध्ये वाटतो। त्यासाठी आपल्याला बरेचसे व्यावसायिक आहेत की जे त्यांची जाहिरात पण देत असतात। त्याचबरोबर आपण सोलापूर महापालिकेच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक पर्यावरणपूरक गणपती घ्या असे आवाहन करणारे फलकसुद्धा लावतो आणि त्यासाठी सुद्धा महापालिका आणि बाकीचे प्रशासन आम्हाला मदत करते। बरं सर, जे रॉ मटेरियल लागते याच्यासाठी गणपती बनवण्यासाठी ते तुम्ही कुठून आणता आणि गणपती बनवण्यासाठी काय काय उपलब्ध करून घेता आणि किती टन माती वगैरे लागते? आपल्या एका वर्कशॉपला जवळपास 2 ते 3 टन माती लागते। त्याचबरोबर रॉ मटेरियल हे महाराष्ट्रातूनच आपण उपलब्ध करतो, कारण सोलापुरात इतकं रॉ मटेरियल एकाच ठिकाणी मिळणं अवघड असतं। तर रंग असतील, ब्रश असतील, मिक्सर असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये लागणाऱ्या बाकीच्या कच्चा मटेरियल असेल, ते सर्व आपण महाराष्ट्रातूनच कलेक्ट करतो। विशेष करून तुमच्या इकडे लाल मूर्ती बनवल्या जातात, त्याचं विशेष महत्त्व काय आहे? लाल मातीच्या ज्या मूर्ती आहेत
ह्या सर्वच्या सर्व मूर्त्या लाल मातीपासून बनवल्या आहेत. काही जणांना असं वाटतं की हे POPच्या यातून वरून कलर दिला असेल, तर तसं नसून ते हे सर्वच्या सर्व लाल मातीपासून बनवले असताना ही कोकण किनारपट्टीला मिळते. त्यामुळे या मातीचा प्रकाराला आपल्याला थोडासा महाग गणपती असतो. आणि याच्यामध्ये कसं आहे की POP सारखं त्याचा अखंड साचा नसतो, तर वेगवेगळ्या साईजमधून तो केलेला असतो. त्याचे हात, सोंड हे वेगवेगळे प्रकार आपण नंतर जोडून मग फिनिशिंग होतं. त्यामुळे हे गणपती थोडेसे नेहमीपेक्षा महाग असतात. ही जी लाल मूर्ती आहे ही साच्यामध्ये तयार होते की हाताने बनवता, आणि त्यावर कलर कसं करता? कोणतीही मूर्ती साचा बनवण्यासाठी पहिला हातानेच करावी लागते, मगच साचा तयार होतो. म्हणजे पहिला हाताने करून मग त्याचे कॉपी करण्यासाठी साचा करण्यात. याच्यावर सुंदर तुम्ही कलाकुसर हे देखील केलेलं आहे. हे कलाकुसर तुम्ही स्वतः केलेलं आहे का? माझ्याकडे आता बरेचसे कामगार असतात, कारण एकटा माणूस इतकं करू शकत नाही. कारण प्रत्येक जणांचं स्पेशालिटी असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असल्यामुळे आपल्याला हाताखाली टीम तर पाहिजेच. रंगीबेरंगी आकर्षक मूर्ती बनवण्यापेक्षा वेगळं हटके असं लाल मूर्ती बनवावं असं का वाटलं तुम्हाला? कारण हा जेव्हा गणपती पार्वतीने केला होता तो मातीचा जो होता एकाच कलरचा होता. कलर तर नंतर आलेले आणि एकाच रंगामध्ये खूप डिमांड आहे, चांगले दिसतात आणि ओरिजिनल रंग जो आहे मातीचा तो सर्वांना आवडतो. बरं, ह्या गणपतीला मागणी आहे का? लाल मातीची जी गणपती आहे त्याला मागणी आहे का ग्राहकातून? लाल मातीच्या गणपती बरोबर बाकीच्या गणपतींना सुद्धा मागणी आहे. त्यावेळेस आपण धोतर, फेटा असे डेकोरेटिव्ह गणपतीसुद्धा आपण केले आहेत. इको फ्रेंडलीमध्ये शक्यतो सोलापूर जिल्ह्यात असे गणपती कुणाकडे नसतील, पण आपल्याकडे ते गणपती आहेत. सर, हे प्रदर्शनाचं उद्घाटन केव्हा झालं आणि तेव्हापासून ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? या प्रदर्शनाचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका श्री रवी पवार यांच्या हस्ते झालं. 10 तारखेला हे उद्घाटन झालं आणि आजपर्यंत जवळपास 100पेक्षा जास्त मूर्ती बुकिंग झालेल्या आहे. बुकिंग वगैरे झालेले आहेत का गणपतींचे? आणि तर त्याचा आकडा किती आहे आता सध्यापर्यंत? आपल्याकडे जवळपास 1,500 गणपती आहेत जवळपास, त्यापैकी 25% बुकिंग झालेलं आहे. सर, आम्ही असं ऐकलेलं आहे की आपले गणपती इथं तरी प्रदर्शनाला आहेतच, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश इथंपर्यंतही जातात आणि प्लस परदेशातही जातात, तर त्याबद्दल थोडं सांगा. हो, हे मात्र खरं आहे की आपल्या सोलापुरातील बरेचसे POPचे गणपती बाहेर जातात, पण पर्यावरणपूरक गणपती हे आपल्याकडूनच होलसेलला किंवा परगावी जात असतात. परदेशात कुठे कुठे जातात आपले? कुठं कुठं विक्री होते आपल्या गणपतींची? बार्शी, पंढरपूर, हैदराबाद, दिल्ली, त्याचबरोबर लंडनला सुद्धा गणपती गेलेले आहेत. नेदरलँडला गेलेले आणि अमेरिकेत पण तुमचे यावर्षी विक्री झालेली आहे. अशा ठिकाणी सुद्धा गेलेले आहे. सर, आपण गणपतीची उंची कितीपासून ते किती फुटापर्यंत गणपती बनवता आणि त्याची सध्याची इथं किंमत काय आहे? आपल्याकडे 4 इंचापासून गणपती आहेत, सगळ्यात छोटे, आणि सगळ्यात मोठे 3 फूटपर्यंतचे आहेत. आणि कमी किंमत जी आहे ती 500 रुपयापासून ते 21,000पर्यंत आहे. इतर जे विक्रेते गणपती मूर्तींची विक्री करतात त्यापेक्षा तुम्हाला ह्या मार्केटमध्ये आणि पर्यावरणपूरक गणपती विक्री करीत असताना काही फटका वगैरे बसलेला आहे किंवा लॉसमध्ये वगैरे आलेलं आहे, असं कधी झालेलं आहे का? हो, कारण मी सगळ्यांपेक्षा वेगळा जेव्हा 14 वर्षापूर्वी विचार केला होता की आपण इको फ्रेंडली गणपती करूयात. पहिले 4-5 वर्ष शून्य रिस्पॉन्स होता, कारण लोकांना अवेअरनेस नाही आहे. सोलापूरच्या लोकांमध्ये स्वस्त आणि कमी किमतीमध्ये आणि दिखावापणा जास्त करायचे आहे. परंतु मी असं म्हणेन की काही प्रत्येक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे कार्य करणारे लोक आहेत किंवा ज्यांना खरंच पर्यावरणाची काळजी आहे असे लोक आपल्या इथून गणपती घेतात. आणि सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणजे काय, टिळक चौक किंवा इतर ठिकाणी जी गर्दी, गोंधळ, धक्काबुक्की होते ते आपल्या इथं होत नाही, कारण आपले प्री बुकिंग जास्त असतात. त्यामुळं एकाच दिवशी सगळे गणपती बुक जरी केले असेल तरी त्या दिवशी घेऊन जातात. परंतु एवढं मात्र की प्रदर्शनामध्ये बघायला आणि बुकिंग करायला चान्स मिळतो. बाकी ठिकाणी तसं तो आपल्याला चान्स मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे गणपती आहेत हे टेबलवर अरेंज केलेले असतात, धक्का लागत नाही ग्राहकांना आणि गणपतींनाही.
जे फडकुले सभागृहात प्रदर्शन आहे, त्या प्रदर्शनामुळे काय होतं की प्रत्येकानं प्रत्येक गणपती व्यवस्थित बघता येतो, त्यांच्या आवडीनुसार ते बुक करतात आणि बाकीच्या गोष्टी टाळल्या जातात. ज्या ठिकाणी गोंगट आहे तिथं म्हणजे गणपती चॉईस करता येत नाही. जसं की टिळक चौक किंवा काही भागामध्ये गर्दी असते, रहदारीचा प्रॉब्लेम असतो, तर हे सगळं टाळण्यासाठी आपण गणेशयुगने असं लोकेशन घेतलेलं आहे की जे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि गणेशयुग या नावाने फडकुले सभागृहात तुम्ही हे प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवलेलं आहात. हो. सर तुम्ही दरवर्षीचं या इको फ्रेंडली गणपतीचं कार्यशाळा घेत असता, तर ह्यावर्षी किती ठिकाणी तुम्ही कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याची प्रोसिजर काय राहणार आहे? दरवर्षी गणेशयुग पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा घेत असते. यावर्षी 22 तारीख रविवार सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हरिबाई जवळील SPM इंग्लिश मीडियम स्कूल इथे कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेसाठी वयवर्ष 8 ते वयवर्ष 60 मधील सर्व वयोगटातील सहभाग नोंदवू शकतात. यासाठी प्रवेश शुल्क ₹250 आहे, ज्यामध्ये तुम्हाला माती मिळेल आणि तिथे तुम्ही स्वतः केलेल्या गणपती तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि दुसरी कार्यशाळा आहे ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्याच्यामध्ये शाळेने त्यांची लिस्ट पाठवायची आहे आणि ही महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. आणि तिसरी देखील कार्यशाळा तुम्ही घेणार आहात का? अजून तरी नक्की नाही. बरं, हे कार्यशाळा घेत असताना तुम्हाला जे समाजातले सामाजिक संघटना आहेत किंवा प्रशासनाची काही मदत मिळते का? हो, विविध क्षेत्रात कार्य करणारे विविध बिझनेसमॅन आहेत किंवा त्यांचे जाहिरातीच्या स्वरूपात ते आपल्याला मदत करत असतात. त्याचबरोबर महानगरपालिका आपल्याला बऱ्यापैकी मदत करते. वाहतूक शाखा यांच्याकडून पण आपल्याला सहकार्य मिळते, कारण आपण काही ठिकाणी होर्डिंग्स लावतो, त्यावेळेस त्यांना परवानगी असते किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, तर हे त्यांचे सहकार्य आपल्याला जास्त मोलाचं असतं. सर, आम्ही असं ऐकलं आहे की आपले गणपती परदेशातही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे, तर त्याचं तुम्ही पॅकिंग वगैरे कसं करता आणि इथून जाण्या-येण्याचा त्याचा खर्च तुम्ही स्वतः घेता की त्या पुढची पार्टी खर्च करते? याबद्दल काय प्रोसिजर आहे ते त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आपले ganeshयोग.com या नावाने वेबसाईट आहे, जी लॉकडाऊनपासून सुरू केलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला आत्तापर्यंत आमचे सर्व उपक्रम, कॅलेंडर, बॅनर्स, पोस्टर्स, त्याचबरोबर वर्कशॉपचे डिटेल्स किंवा वर्कशॉपचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातले जे लाल माती, शाडू माती आणि कागदाच्या लगद्याचे गणपतीचे फोटोज तुम्हाला असतील. तुम्हाला कोणता गणपती आवडेल तो तुम्ही बुक करू शकता. त्याचबरोबर बुक केलेला गणपती तुम्हाला सोलापूरच्या बाहेर पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचं कुरिअर चार्जेस आणि त्याला बॉक्स पॅकिंग वगैरे आपण करून देतो. सर, बॉक्स पॅकिंग करताना त्यामध्ये काय म्हणजे गणपती सेफ राहावं म्हणून काय काय असते त्यामध्ये, कसं पॅकिंग करता? समजा एखादा गणपती आहे तर त्याला बॉक्स पॅकिंग करायच्या अगोदर हिटलॉन किंवा कागदाचा सुरा, म्हणजे जे पेपर कटिंग्स असतात किंवा काथ्या किंवा थर्मोकॉल बॉल्स असे आपण विविध माध्यम पॅकिंगला वापरले जातात. सर, समाजात इको फ्रेंडली गणपतीचा प्रसार व्हावा म्हणून आपल्याकडून काय प्रयत्न राहणार आहे आणि त्याची जास्तीत जास्त विक्री व्हावी म्हणून आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहात? माझं तर असं विक्री म्हणण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरणपूरक गणपती घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तो घरात बसवा, सोसायटीमध्ये बसवा, ऑफिस, शाळा, कॉलेजेस अशा ठिकाणी प्राधान्य द्या की इको फ्रेंडली मिळाला तर पहा आणि शक्यतो POPपेक्षा इको फ्रेंडली गणपती घरच्या घरी विसर्जन करता येतो. त्याचं निर्माल्य आपण आपल्या इथेच वापरू शकतो, त्यामुळे बाहेरचं पाणी दूषित होणार नाही आणि सर्वांनी इको फ्रेंडलीला प्राधान्य द्यावं अशी विनंती आहे. सर, आपण आमच्या जनता राज्य न्यूज चॅनलच्या सेटवर आलात आणि आपल्या गणेशयुग हे नक्की आहे तरी काय याबद्दल, पर्यावरणपूरक गणपतींची जी विक्री होते त्यामागचा इतिहास सांगितलात. त्याबद्दल आपलं जनता राज्य न्यूज चॅनलच्या टीमच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत.